रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी मोठी बातमी आहे। माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार आहे। पोलिसांकडून दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे। घटनेच्या दिवशी पोलिसांनी केला होता दीपक केसरकरांना फोन। केसरकरांना रोहितशी बोलण्याची पोलिसांनी केली होती विनंती। मोठी बातमी आहे। घटनेच्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकरांना फोन केलेला होता। त्यांना रोहित आर्यासोबत बोलण्याची विनंतीही केली होती। याबद्दल आणखी माहिती घेऊ। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत आहे। शुभम, सौरभ, एक मोठी बातमी सध्या हाती लागत आहे। माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अडचणीत जी आहे ती येणाऱ्या काळात वाढ होण्याची दाट शक्यता जी आहे ती स्पष्टपणे दिसून येत आहे। आणखी रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणात दीपक केसरकर यांची चौकशी आता होणार आहे अशी एक माहिती समोर येत आहे। गुन्हे शाखेकडनं जी आहे चौकशी केली जाणार आहे। लवकरच त्यांना समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी जे आहे बोलवण्यात येणार आहे। यामध्ये नेमकं दीपक केसरकर आणि रोहित आर्या यांचे संबंध कधीपासूनचे होते, कशा पद्धतीने होते, इतकंच नव्हे तर मग त्यांचा शेवटचा संपर्क कधी झाला होता आणि ज्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकर यांना फोन केला होता, बोलण्यासाठी देखील त्यांच्याशी सांगितलं होतं, त्या सगळ्या गोष्टींवर आता दीपक केसरकर यांचा जबाब जो आहे तो आता नोंदवला जाणार आहे। लवकरच दीपक केसरकर गुन्हे शाखा यांच्याकडे जाणार आणि चौकशीसाठी हजर राहणार आहेत। ठीक आहे, धन्यवाद शुभम या माहितीबद्दल।